भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आणि निकालाच्या दुसऱ्या दिवशी सुरेश म्हात्रे ॲक्शन मोडवर पाहायला मिळाले। सुरेश म्हात्रे यांनी काल्हेर येथील शासकीय जमिनीवर झालेले अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाची पाहणी केली। या अनधिकृत बांधकामासाठी माजी खासदार कपिल पाटील यांच्या पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने हे बांधकाम व्यावसायिकांनी शेतकरी नागरिकांना धमकावून जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला आहे। खासदार, माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील त्यांचा पुतण्या देवेश पाटील इथल्या शेतकऱ्यांना खुलेआम धमकी देत आहेत, जागा लुटत आहेत। सध्याची जी परिस्थिती पाहिली तर सातबारा देखील फॉरेस्टचं झालेलं आहे, पण तरीसुद्धा आपण पाहत असाल खुलेआमपणे हे लोक इथं काम करतात। आणि म्हणून उद्याच्या उद्या मी तहसीलदारांना, प्रांत कलेक्टर आणि MMRD यांच्याकडं मी उद्याच्या उद्या चौकशी लावणार आहे।